देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 75व्या वाढदिवसानिमित्ताने देशाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, पीके म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत उत्तर मंडळाचे भिवंडी ग्रामीणचे विद्यमान अध्यक्ष निलेश भाऊ गुरव यांच्या माध्यमातून आरोग्य केंद्र कोलविल येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत नेत्र तपासणी तसेच चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरास नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद मिळाला, तसेच अनेक लाभार्थ्यांनी याचा लाभ देखील घेतला। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर जाधव, कोरेली गावचे उपसरपंच भरत माळी, प्रशांत डोंगरे, अनंता माळी, रुपेश शेलार, आकाश जाधव, कपिल माळी, मधुकर गुरव तसेच मंडळातील शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांची विशेष अशी उपस्थिती होती। ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपल्या देशाची मान अभिमानाने जगामध्ये उंचावली असे आपल्या देशाचे विकास पुरुष आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाचा औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सेवा पंधरवडा म्हणून एक अभियान राबवलेले आहे, ज्यामध्ये या वाढदिवसाचा कुठल्याही प्रकारचा शो शायनिंग न करता फक्त लोकसेवा, लोकांना काय गरज आहे आणि लोकसेवेचे उपक्रम राबवलेले आहेत। त्यामध्ये स्वच्छता अभियान असतील, रक्तदान शिबिर असतील, असे अनेक प्रकारचे उपक्रम, आरोग्य शिबिर असतील, झाडे लावा, असे अनेक जे लोकांसाठी जे लोकसेवेसाठी असलेले उपक्रम या पद्धतीने हा वाढदिवस साजरा होत आहे। आणि त्याचाच औचित्य साधून आज भिवंडी उत्तर मंडळाच्या वतीने आपल्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब, जिल्हा अध्यक्ष जितेंद्रजी डाके असतील, पीके म्हात्रे असतील, आमचे देवेशजी पाटील साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाने आज उत्तर मंडळाच्या वतीने कोलिवली आरोग्य उपकेंद्र येथे आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। तर त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आदरणीय किशोरजी जाधव, या ग्रामपंचायतीचे उपसरपंच भरतजी माली, अनंता माली, प्रशांत डोंगरे, कपिल माली, असे अनेक, रुपेश शेलार, असे अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आज या ठिकाणी आहे। धन्यवाद।